महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे अध्यक्ष आणि सध्या आज 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो आहे। मी जगदीश गोवर्धन या ठिकाणी ज्या सामाजिक चळवळीमध्ये ज्यांनी अख्खी हयात आंबेडकरी मुवमेंटसाठी खर्ची घातली आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने घडलो आणि चळवळीसाठीच माझं जीवन अर्पण करण्याचा संकल्प ज्यांनी केलेला आहे असे लढवय्ये नेते उत्तमरावजी गवई यांच्या निवासस्थानी माननीय रामटेकेजी ग्रामरक्षक चॅनलचे यूट्यूब चॅनलचे संचालक या ठिकाणी ही मुलाखत घेण्याकरता इथे उपस्थित झालेले आहेत। सर्वांच्या वतीनं मी उत्तमरावजी गवई यांची अनेक आंदोलनं मी आधी पाहिलेले आहेत। कुठल्या विधान सभेवरती त्यांचे मोर्चे असोत, कोतवाल संघटनेसाठी अवरात्र असोत किंवा चांदूर रेल्वे येथील पुतळ्याचं आंदोलन असो, अनेक आंदोलनामध्ये सक्रिय असणारे घाटकोपरपासून खैरलांजेपासून आणि अनेक मोर्चा आणि आंदोलनाने हे व्यक्तिमत्व घडलेलं आहे। आज अशा लढवय्ये कार्यकर्त्यांच्या घरी, एका नेत्याच्या घरी आम्ही सर्व आज उपस्थित झालेलो आहोत। 26 नोव्हेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज देशाला संविधान अर्पण केलं, त्या संविधान दिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी माननीय उत्तमराव गवई यांच्याशी आज संवाद या ठिकाणी होतो आहे। मी सर्वप्रथम उत्तमरावजी गवईंना यांना एक प्रश्न करतो आहे की आपण आजपर्यंत केलेल्या आंदोलनाची अगदी थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी माहिती द्यावी। ग्रामरक्षक चॅनलचे प्रमुख माननीय रामटेके साहेब, आपण माझ्या घरी आलात माझी इंटरव्ह्यू घेण्यासाठी। सर्वप्रथम मी मनपूर्वक आपलं अभिनंदन करतो, आपणास धन्यवाद देतो। तसेच माननीय गोवर्धन साहेब एंकर म्हणून इथे काम करत आहेत माझे इंटरव्ह्यू घेण्यासाठी, त्याचे सुद्धा उपकार मानतो। मला एक प्रश्न पडला आहे, भारतीय संविधानाचा सन्मान दिवस आज आपण साजरा करत असताना भारतातील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, पुढाऱ्यांनी, ते ग्राम लेवल पासून ऑल इंडिया लेवल पर्यंत पुढाऱ्यांनी किती लोकांनी बाबासाहेबांचा मनापासून स्वीकार केलेला आहे हे प्रश्नचिन्ह माझ्या मनात आहे। मला असं वाटते लोकांच्या कथनीत आणि करणीत फरक आहे। मग कुठल्याही पक्षाचे नेते असो, अगदी शरद पवारांपासून देशाचे पंतप्रधान पर्यंत सर्वच लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मनापासून त्यानं स्वीकारलेलं आहे असं मला वाटत नाही। कुठेतरी कुणाच्या मनात काही ना काही बेईमानी चालू असते आणि ती बेईमानी संपूर्ण निघून जात नाही तोपर्यंत भारतीय संविधानाचा येथील जनतेला पुरेपूर फायदा होणार नाही। संविधान किती चांगलं असलं पण त्या संविधानाची अंमलबजावणी करणारे जर हरामखोर असतील तर त्या संविधानाचा पाहिजे तेवढा फायदा जनतेला होत नाही। दुसरी गोष्ट, महामानवाच्या विचाराचे वारसदार पुरोगामी महाराष्ट्रात किती आहेत हा दुसरा रिसर्च सब्जेक्ट आहे। 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन विधान परिषद सभापती समोर कोतवालाचा प्रश्न उपस्थित केला होता। मी 40 वर्ष कोतवालाची नेतागिरी करतो, 40 वर्षात हा सतत मुद्दा मी उपस्थित करतो। 1927 सालची बाबासाहेबांची आठवण करून देतो। काँग्रेसची सत्ता केंद्रात होती, राज्यात होती। त्यानंतर जे सत्ताधीश झाले, शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले, वसंतदादा 4 वेळा मुख्यमंत्री झाले, अन्य सगळे जे दिवंगत झाले, मृत्यूशेष झाले त्याच्याबद्दल मी बोलणार नाही, पण ते जिवंत आहेत। ते मुख्यमंत्री असो, महसूल मंत्री असो, अर्थमंत्री असो, या सामाजिक न्याय व समाज कल्याण मंत्री असो, कोतवालाच्या प्रश्नाला गांभीर्याने दखल घेण्याचं सौजन्य आणि औदार्य कुणी दाखवलं नाही। जर महाराष्ट्रात पैशाची टंचाई असं जर मनात असेल तर धनदागड्या आमदारांना पेन्शन कशासाठी दिली जाते हा माझा जाहीर सवाल राज्यकर्त्यांना आहे।
आणि जर आमदार पेन्शन शिवाय जगू शकत नाही, फॅमिली पेन्शन शिवाय जगत नाही, तर त्यांना दारिद्र्य रेषेचं कार्ड देऊन टाका ना, काय हरकत आहे देण्यासाठी. कमीत कमी हे दारिद्र्य रेषेखाली आहेत याची तरी माहिती जनतेला होऊन जाईल ना. ज्यांच्याकडे शाळा आहे, कॉलेज आहे, महाविद्यालय आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, शुगर फॅक्टरी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रीज आहेत, गव्हर्नमेंटच्या निघणाऱ्या साऱ्या सवलतीचा फायदा तेथील विधानसभेतील आमदार नामदार विधान परिषदेने घेतात. तर मग कोतवालांना चतुर्श्रेणी देण्यासाठी पैसे नाही म्हणणं हे काही माणुसकीचं लक्षण नाही. आणि जनावरापेक्षा हीन दर्जाचं जिनं कोतवालाच्या नशिबी मारून त्याला इन्स्टॉलमेंटने मारण्याचं पाप विद्यमान राज्यकर्त्यांनी केलं आहे. आणि ते महाराष्ट्राच्या निर्मितीपासून 1960 1 मे पासून केलेलं आहे. गुजरात आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती एकाच वेळीच झाली. गुजरात राज्याने 1979 साली कोतवालांना चतुर्श्रेणी दिल्यानंतर तेथील राज्यकर्त्यावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर आर्थिक अडचण आली नाही. तर महाराष्ट्रात काय येऊ शकते? पुरोगामी विचाराचे आम्ही नाम जाणता राजा म्हणून उल्लेख करतो, त्या शरद पवारांना याची आठवण नाही काय? मग शरद पवारांचे अजितदादा पवार, जयंत पाटील हे चेले चपाटी यांना आठवण नाही काय? अरे हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री 5 वर्षापूर्वी होता. मी ज्या समितीत सदस्य आहे ती समिती गठीत केली होती, त्याने चतुर्श्रेणी दिली नाही. पण आता आजची परिस्थिती अशी आहे का हिंदुत्व लादण्यासाठी तुम्ही काय काय करणार आहो? दहीहंडीच्या कार्यक्रमात तुम्ही महाराष्ट्रातल्या दहीहंडीत काम करणाऱ्या लोकांना 10 लाख रुपयाची विमा पॉलिसी तयार केली. गणपती उत्सवात 300 लोक घायल झाले, काही लोक समुद्रात बुडाले, नदीत बुडाले, पात्रात मेले. दहीहंडीत 260 लोकांचा ऍक्सिडेंट झाला, हातपाय मोडले. तर हिंदुत्वासाठी तुम्ही पैशाची उधळपट्टी जनतेच्या करातून भेटलेल्या पैशासाठी का करता? तुमच्या घरचे पैसे आहेत का अशा पद्धतीने तुम्ही उधळपट्टा करता? हा माझा जाहीर सवाल आहे. आमदारांना पेन्शन तर आहे, पण एखाद्या आमदाराचं रामनाम सत्य जर झालं तर आमदाराच्या विधवा अर्धांगिनीला तुम्ही पेन्शन देता. खरी ती पेन्शन शिवाय जगू शकणार नाही. मग जनतेच्या पैशांची अशी लूट करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? हा माझ्या कळत आहे. आणि म्हणून एकच सांगतो, जर तुम्ही खरे बाबासाहेबांचे अनुयायी असाल तर शेवटचा दुर्लक्षित, उपेक्षित, शोषित, पीडित माणूस तुमचा विकासाचा केंद्रबिंदू असला पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हिवाळी अधिवेशन 2 वर्षानंतर नागपूरला होते आहे. हिवाळी अधिवेशनासाठी काल एक पेपरला बातमी होती की 50 लाख रुपयाचं पाणी आमदारांना पाजणार आहे. 50 लाख रुपयाचं पाणी एक आमदार बॉटल घेऊन सोबत जाऊ शकत नाही, त्याच्यासाठी 50 लाख रुपये गरिबाच्या घरातून जमा केलेले आमदाराच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. अशा प्रकारचा नालायक व्यवहार हा कोणीही मान्य करणार नाही आणि हे सर्व सरकारनं थांबवलं पाहिजे. आमदारांना सांगावं आपलं पाणी प्यावं आणि गोरगरीब जनतेला एक कप दुधाची व्यवस्था नाही, ट्रीटमेंटची व्यवस्था नाही, औषध नाही, गुळाने अशा पद्धतीने लूट जर करत असाल तर मला असं म्हणायचं आहे हे सरकार लाचारांचं आहे, मुर्दाळांचं आहे. सरकार टिकवण्यासाठी लाचार झालेले मुख्यमंत्री आमदाराला खुश करण्यासाठी वाटेल तशी शासकीय पैशाची उधळपट्टी करतात, हा माझा आरोप आहे. आणि हा सर्व गव्हर्नमेंटने बंद केला पाहिजे. अतिशय रोखठोकपणे उत्तमरावजी गवई यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आमदारांच्या पेन्शनबद्दलचा त्यांनी विषय काढलेला आहे, परंतु कोतवालाला गुजरात सरकारने कोतवालांना जी वेतन श्रेणी लागू केलेली आहे, परंतु महाराष्ट्र राज्य हे आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं देशाची, परंतु त्याच महाराष्ट्रामध्ये कोतवालांचं जगणं हे अतिशय वेदनादायी असं त्यांचं जगणं आहे. त्याविषयी त्यांनी जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत आणि नुकतंच या ठिकाणी त्यांनी जो विषय घेतलेला आहे अति की आमदारांच्या विधान मंडळावरती जे आज विधानसभा ज्या ठिकाणी हिवाळी अधिवेशनावरती पाण्यासाठी 50 लाखाची घोषणा या पाण्यासाठी पाणी बॉटलसाठी केलेली आहे, परंतु इथे येणाऱ्या प्रत्येकासाठी लक्ष देण्याकरता गव्हर्नमेंटला वेळ नाही. अतिशय रोखठोकपणे त्यांचे आपले मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. अजूनही काही प्रश्न त्यांच्याशी आपण एकगूच करणार आहोत. आज ज्या पद्धतीनं उत्तमरावजी गवई काम करत आहेत, या
व्यवस्थेविरुद्धचं त्यांचं काम आहे. ती व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी त्यांची जी प्रचंड इच्छाशक्ती आहे त्याला या संपूर्ण व्यवस्थेने पाठिंबा दिला पाहिजे. या नंतरचं आपलं मत काय आहे? मी तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देऊ इच्छितो. 2007 सालापासून चांदुर्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्थापन करण्यासाठी मी आंदोलन केलं. 2007 पासून 16 वर्षाचा काळ निघून गेला. शेवटी पुतळ्याला मंजुरी मिळाली. पण चांदुर्याले शहरही आता जातीवाद्यांचं शहर झालेलं आहे. महाराष्ट्रात अहमदनगर एक जिल्हा जातीवाद्यांचा जिल्हा आहे. जे बाळासाहेब विखे पाटील तिथले महसूल मंत्री आहेत. बाळासाहेब थोरात त्या जिल्ह्यातले आहेत. आणि त्या जिल्ह्यात सारखा आता अमरावती जिल्ह्यात चांदुर्याले तालुका हा जातीयवाद्याचा तालुका आहे. मी चांदुर्याले पुतळ्यासाठी आंदोलन केलं. आजी माजी आमदार अरुण अडसळ, प्रताप अडसळ, विरेंद्र जगताप यांनी माझ्या आंदोलनात येऊन 2 मिनिटाची मला भेटही दिली जाईल. पुतळ्याचं भूमिपूजन झालं. काम 16 महिन्यापासून बंद पडलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरने 1 महिन्यात काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. काम पूर्ण होत नाही. कलेक्टरला निवेदन दिले, मुख्यमंत्र्याकडे निवेदन पाठवले, कमिशनरला निवेदन दिले आणि त्यांचा पत्रव्यवहार झाला. पण चांदूरची झोपमेट झाली नाही. आता 2-4 दिवसात त्या कामाला सुरुवात झाली नाही तर 6 डिसेंबर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनापासून 26 जानेवारीपर्यंत कंटिन्यू प्रजासत्ताक दिनापर्यंत चांदुर्याला पेंडाल टाकून मी आंदोलन करणार आहे. गरज पडली तर मागच्या सारखंच अन्नपाणी औषधी आंदोलन तयार करणार आहे. तर कलेक्टर महोदयासोबत आयुक्त आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना मी चॅलेंज करतो की या माझ्या मागणीची गांभीर्याने दखल घ्या आणि चांदुर्याच्या पुतळ्याचं बांधकाम त्वरित सुरू करण्याचे आदेश माननीय प्रशासकांना आणि नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना द्यावे. आणि जर करत नसतील तर सर्वांविरुद्ध FIR दाखल करून कारवाई करावी अशी माझी जाहीर मागणी आहे. धन्यवाद साहेब. साहेबांनी अतिशय सुंदरपणे या ठिकाणी मांडलेलं आहे की आजचा संविधान दिवस आहे. संविधान दिवसाचं औचित्य साधून जर 6 डिसेंबरपर्यंतचं अल्टिमेटम त्यांनी दिलेलं आहे की जर जानेवारीपर्यंत हा सगळा पुतळ्याचा जो काही त्यांचा संकल्प आहे, ज्या पद्धतीनं त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि ज्या मागण्या त्यांनी शासनापुढे ठेवलेल्या आहे, प्रशासनापुढे ठेवलेल्या आहेत, त्या मागण्यावरती अतितीव्रतेनं विचार करावा असं त्यांचं मत आहे. या ठिकाणी धन्यवाद साहेब. आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला. ग्राम रक्षक चॅनलच्या वतीनं, यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपलं पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जमलं काय बाप्पा? हो बाबा झाला आता जबरदस्त. जमला रामनगीजी? हो हो. हां.